लातूर शहरातील मच्छी मार्केट परिसरात सोमवारी एका 22 वर्षीय तरुणाला मोकाट कुत्र्यांच्या टोळीने अक्षरशः फाडल्याची अत्यंत भीषण घटना घडली होती. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. तरुणाच्या निधनानंतर लातूरकरांचा संताप अनावर झाला असून संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी थेट लातूर महानगरपालिकेवर धडक दिली. यावेळी जमावाने मनपाच्या मुख्य गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि मृतदेह महापालिकेच्या दारात ठेवून तीव्र ठिय्या आंदोलन सुरू केले. हल्ल्याची माहिती मिळूनही महापालिका प्रशासन ढिम्म राहिल्याने एका निष्पाप तरुणाला जीव गमवावा लागल्याचा आरोप आंदोलकांनी केला. नातेवाईकांनी महापौर आणि आयुक्तांची भेट घेऊन शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरलेल्या आणि निष्काळजीपणा करणाऱ्या दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. एकमत डिजिटल करिता नितीन बनसोडे, लातूर. आज जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे. कारण मोकाट कुत्र्यासंदर्भामध्ये एवढे निवेदनं पाठीमागच्या काळात आलेले आहेत. एक एजन्सी आहे, दैवज्ञ एजन्सी काहीतरी, त्यांना जे टेंडर दिलेलं आहे त्यांनी कुठल्या पद्धतीने काम चालू केलं आहे हा खरंच संशोधनाचा भाग आहे. कारण शहरामध्ये सगळीकडे तीच परिस्थिती आहे. मोकाट कुत्रे गल्लोगल्ली जास्त फिरत आहेत आणि त्यांना पकडण्यासाठी ते सकाळी 6 ते 9चा स्लॉट घेतात नाही. आता आपल्याला ती बघायचं आहे, त्यांच्यावर कारवाई करायची आहे. कारण अशा घटना वारंवार शहरामध्ये घडू नये. आज एकाला चावा घेतल्यामुळं त्यांचा करून अंत झाला आहे. ही खरंच दुर्दैवी घटना आहे. प्रशासनाला सुद्धा आम्ही सर्व मिळून, विरोधी पक्ष असेल, सत्ता पक्ष असेल किंवा आणखी कुणी असतील, हे सर्व मिळून आम्ही प्रशासनाला त्याचा जाब विचारणार. नागरिकांच्या भावना एवढ्या तीव्र होत आहेत की नागरिकांना स्वतः बॉडी घेऊन इथे यावं लागतं. महिला पदाधिकारी आहे, तिथं आयुक्त महिला आहेत, तरी देखील याच्यावर काही होत नाही का? आपण सगळ्यांनी आश्वासन दिलं होतं की लातूरकरांना सुरक्षित लातूर ठेवण्याचा आपण प्रयत्न करू, परंतु अशा हे कुणामुळे होते? प्रशासनाच्या याच्यात खरंच चूक का? आणि आता विरोधी पक्षांनी म्हटल्याप्रमाणे शासनाकडे, मुख्यमंत्र्याकडे आपण काही तक्रार करण्यात का? आणि ज्यावेळेस सांगितलं जातं की इथे कर्मचारी नाही आहेत, त्या जे टेंडर दिलेलं आहे कुत्रा पकडायचं, त्यांचं बिल देखील भरलेलं नाही आहे, मग हा दोष नेमका कुणाकडे? नाही, त्यांना मला वाटतं स्थायी समिती गठीत होण्याच्या पूर्वी एप्रिलमध्ये त्यांना 3 महिन्याची मुदतवाढ दिली होती. ती आता कशा प्रकारे दिली, काय दिली, तो आम्ही आता कागदपत्र सर्व मागून घेत आहोत. सर्व आम्ही त्या गोष्टी तपासू आणि खरोखरच आता विरोधी पक्षनेत्यांनी म्हणल्याप्रमाणे शासनाकडं आम्ही ह्या गोष्टींचा प्रस्ताव नक्कीच पाठवून आम्ही यामध्ये सुधारणा करू. नागरिकांनी आता बॉडी घेऊन आल्यानंतर त्याच्या पालकांनी किंवा इतर सामाजिक संस्थांनी मागणी काय केलेल्या आहेत, तर त्या मागण्यासंदर्भात आपले काय मत आहे? त्यांना काही मदत करणार आहे का आपण महानगरपालिकेची? निश्चितच जे दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही करू आणि त्यांना प्रशासनातर्फे, महानगरपालिकेतर्फे भरीव मदत कशी करता येईल यासाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करून निर्णय. प्रशासनातले अधिकारी आणि कर्मचारी सुस्त झालेले आहेत 4 वर्षाच्या प्रशासकीय काळामध्ये. त्यांची सुस्ती काढण्यासाठी काय मास्टर प्लॅन आहे का? नाही, ते आता काय आहे की 4 वर्ष म्हणजे खूप मोठा काळ आहे. त्यांना जी सुस्ती चढलेली आहे त्या सुस्तीला खरोखरच आता काढण्याची वेळ आली आहे. कारण वारंवार अशा घटना घडत आहेत. या घटनानंतर घडू नयेत यासाठी आम्ही निश्चितच नाही, हे वास्तव आहे की महापालिकेचे सगळे अधिकारी एवढे मस्तखोर झालेले की त्यांना कालच आम्ही आंदोलन केलं, हे वेळेवर महापालिकेमध्ये हजर राहत नाहीत, लोकांची कामं करायला इथं कोणी अधिकारी नाहीत. या विषयासाठी कालच आंदोलन केलं. त्याच्या अगोदर एक दिवस 2 चिमुकल्याचा जीव गेला ह्या लातूर शहरामध्ये यांच्या निष्काळजीपणामुळं. आणि आज एक दुसरा कुत्र्यांनी एकाला चावा करून त्या एका 22 वर्षाच्या मुलाचा जीव गेलेला आहे. तरी पण ह्या प्रशासनाला, या अधिकाऱ्यांना कुठल्याच पद्धतीचं सोयर सुतक नाही. हे लोक अतिशय निर्ढावलेल्या पद्धतीनं वागत आहेत. आणि आज सगळे काँग्रेसचे नगरसेवक असतील, महापौर असतील, उपमहापौर असतील, आम्ही विरोधी पक्ष म्हणून आम्ही असू, हे सगळे ॲक्टिव्हपणे त्यांचं हलण्याची तयारी नाही. महापालिकेत ते लोक, पीडित लोक आलेत तर ते दरवाजा लावून त्यांना बाहेर ढकलून देण्याचं काम केलं आहे. आम्ही या विषयावर या लोकांना प्रशासकीय काळामध्ये ज्या पद्धतीनं सवयी लागलेली आहेत, ह्या सवयी घालवण्यासाठी आणि डायरेक्ट प्रशासनाकडं म्हणजे शासनाकडं, मुख्यमंत्री साहेबांकडं ह्या गोष्टीचं, या इथल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये तक्रार करणार आहोत. आणि ह्या झालेल्या घटनेबद्दल त्या पीडिताच्या कुटुंबाला जे काही मदत करता येईल, भरीव मदत करता येईल, ते करण्यासाठी महापौर असतील, उपमहापौर असतील, आम्ही विरोधी पक्ष म्हणून असून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. Thanks for watching Ekmat Digital.